दादा मला काय सांगणार, कृषी आयुक्तालयाने सरकारकडे अहवाल सादर केला आहे की 1 रुपयाची तिमाही योजना बंद करावी. तुम्हाला काय वाटतं? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पवित्रा काय असणार? आता आयुक्ताला काय अनुभव आलं आणि त्याने गव्हर्नमेंटकडे शिफारस केली तर ही योजना बंद करा म्हणून, हे मोठं चुकीचं आहे. अरे योजना जे चांगलं चाललेलं असेल तर त्याला बंद करायची गरज काय? मग सुरुवातच काय केली आणि बंद करायची वेळ का आली? ह्या सगळे हे राज्यकर्ते जे आहे हे कर्मचारी अधिकाऱ्यांचं ऐकून काम करायला लागले. ह्यांचा स्वतःचा काही निर्णय नाही. आयुक्त कोण होतो तो निर्णय घेणारा? त्याला काय त्याचा अनुभव आला? जनतेचं नुकसान करण्याचं त्यांचं काय हे जर निर्णय आहे, राजकर्त्यांचे चेहरे ते मलिन करण्याचं काम झालेले. आमचा ह्याला विरोध आहे. जे चालू आहे थोडेसे पैशामध्ये लोकांचं जर हे होत असेल, लोकांचा जर त्याच्यात शेतकऱ्यांचा जर रिस्पॉन्स असेल तर बंद करायची गरज काय? मग तुम्ही त्यांचा काय त्याबद्दलचं अगोदर लोकांना कळवायला पाहिजे की ही योजना बंद होण्याच्या स्थितीत आहे. अचानक बंद करणं म्हणजे हे चुकीचं काम आहे. आणि शासनाचं आता आम्ही मागील 10 वर्षापासून बघत आहे, जनता जे मागते ते काही देत नाही आणि न मागितलेले हे मान्य करतात. लाडली बहीण कुठं मागितली होती कोणी? पण ह्यांनी यांच्या निवडणुकीसाठी हे जो पद्धतीनं ह्यांनी जे सुरू केलं हे कुठंतरी आम्हीच दिल्यासारखं झालेलं आहे. समितीने अहवाल सादर करताना म्हटलंय की अनेक बोगस प्रकार गैरव्यवहार या योजनेच्या माध्यमातून झाले, त्यामुळे ही योजना बंद करण्यात यावी. 1 रुपया बोगस प्रकार म्हणजे मला काय म्हणायचं, चोरी करणारा चोरीच करू नये त्या विषयावर काम करायला पाहिजे ना. मग तुम्ही सगळे त्याच्यामध्ये ते रस्ते कशाला खुले ठेवतात? तर ह्या लोकांनी कसं आहे, आता आम्ही अनेक विषयावर बघतो ना की जेव्हा पेरण्या येतात तर तेव्हा बियाण्याचा स्टॉक असते तिकडं, हे सगळे मिलीजुली काम चालू असतं. व्यापारी आणि हे सरकारी अधिकारी हे मिळून शेतकऱ्याला छळण्याचं काम करतात. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पवित्रा काय असेल? आता पुढं आता आमचं वरिष्ठ लोकांना हे लोक देतील निर्णय तर आम्हाला आंदोलन वगैरे करावं, रस्त्यावर यावं लागेल. साईनाथ चिन्नादोरे, स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटना, जिल्हा जालना.